आणि या तरुण पिढीला कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांपासून आपल्याला बरं करण्यासाठी किंवा त्याच्यापासून दूर घेऊन जाण्यासाठी हा प्रोजेक्ट काम करतोय। सोलापूर शहरातील पूर्व भाग आहे, कुंभारी आहे, रेनगर जी नवीन आपली वस्ती आहे लोकांना सुरक्षित गर्भपाताच्या 12 आठवड्यापर्यंतच्या सेवा सुविधा ह्या आमच्या साखरपेठेतील पद्मावती क्लिनिकमध्ये देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सध्या करतो। या कोविडच्या काळामध्ये सुद्धा कुटुंब नियोजनाची साधनं जी मिळत नव्हती, मेडिकल शॉप सुद्धा बंद होते, पण अशा वेळी आम्ही कुटुंब नियोजनाच्या साधनांचा पुरवठा लोकांना केला होता। सोलापूर स्वरांजली मेडिकल बुलेटिन चॅनलमध्ये आज आपल्या सोलापुरातील प्रख्यात फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे सन्माननीय अध्यक्ष मार्गदर्शिका प्राध्यापिका नभा काकडे मॅडम व त्यांचे समवेत शाखाधिकारी सुगतरत्न गायकवाड आज आगमन झालेलं आहे। आज संपूर्ण फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या संस्थेच्या संदर्भात आवश्यक ती शास्त्रीय माहिती आपल्यापर्यंत देणार आहे। आज मी प्रथमतः स्वरांजली मेडिकल बुलेटिन चॅनलचे प्रमुख म्हणून डॉक्टर योगेश पल्लू आपणा सर्वांचे दोघांचे मी स्वागत करतो। मॅडम सर, आज फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखा आज संपूर्ण सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये सोलापुरातल्या सगळ्या भागामध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे आरोग्य वैद्यकीय विषयक सामाजिक शैक्षणिक विषयक अनेक उपक्रम वाड्या वस्त्यांमध्ये शैक्षणिक संस्थांमध्ये लोकांकरिता विद्यार्थ्यांकरिता आज आपण विविध माध्यमातून विविध कार्यक्रमातून आपण लोकांपर्यंत आपण पोहोचवतो। अनेक लोकांना याचे फायदे मिळालेले आहेत। आज त्याविषयी आपल्या स्वरांजली मेडिकल बुलेटिनमध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सन्माननीय अध्यक्ष डॉक्टर काकडे मॅडम यांना मी पहिला प्रश्न करतोय मॅडम आपल्याला की फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही संपूर्ण देशव्यापी संघटना आहे, तर त्याची निर्मिती कधी झाली आहे, कोणी केली आणि कुठे केले, त्याचे प्रधान कार्य कुठे आहे मॅडम? फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही एक अराजकीय सामाजिक संस्था आहे आणि याची स्थापना 1949ला मुंबई इथे झाली। त्याचं हेडक्वार्टरसुद्धा मुंबईला नरिमन पॉईंट बजाज भवन इथं आहे। आज संपूर्ण देशामध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाच्या 40 शाखा आहे आणि 18 राज्य आणि काही केंद्रशासित प्रदेशामधनं याच्या शाखा आहेत। यामध्ये महाराष्ट्र, कर्नाटक तर आहेच आहे, त्याशिवाय केरळ, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीरपर्यंत याच्या शाखा आहेत, झारखंड आहे, ओरिसा आहे, राजस्थान, पंजाब, हरियाणा अशा 18 राज्यामध्ये ह्या शाखा आहेत आणि तिथून हे FPA इंडियाचं काम चालतं। मॅडम, भारतामध्ये बऱ्याचशा मोठमोठ्या राज्यांमध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचे सगळे नेटवर्क स्थापन झालेले आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्याबरोबर महाराष्ट्रामध्ये कोणकोणत्या प्रमुख शहरामध्ये फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं कामकाज चालू आहे? फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं हेडक्वार्टर हे मुंबईमध्ये आहे, त्यामुळे मुंबईची एक ब्रांच, सोलापूर आणि पुणे अशा 3 ठिकाणी आमच्या ब्रांचेस आहेत। महाराष्ट्राचं प्रधान कार्यालय कुठे आहे मॅडम? मुंबईच आहे। मुंबईच आहे। आज सोलापूरमध्ये महाराष्ट्रातल्या राज्यांमध्ये पुणे, मुंबई आणि सोलापूरमध्ये आहे। हो। सोलापूरमध्ये नेमके फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया याचं कार्यक्षेत्र फील्ड वर्क जिथे आपले कर्मचारी जाऊन कामकाज करत आहेत
ते कार्यक्षेत्र कुठे कुठे आहे सोलापूर शहरात? सोलापूर शहर, दक्षिण सोलापूर आणि उत्तर सोलापूर अशा ठिकाणी सोलापूर शाखेचं कार्यक्षेत्र आहे. फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडिया सोलापूर शाखा महाराष्ट्रानंतर कोणी सुरू केलं, कोणत्या साली सुरू झालेलं आहे, स्थापना कोणी केलं? 1977 मध्ये FPA इंडिया सोलापूर शाखेची स्थापना झाली. यामध्ये डॉक्टर उमाकांत वरेरकर, डॉक्टर भालचंद्र किणीकर, डॉक्टर मार्डीकर, ॲडव्होकेट नाडकर्णी आणि भोगिशियन सर हे सगळे लोक यामध्ये स्थापनेमध्ये होते. बरं. आज फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडियाचे आपण शाखाधिकारी म्हणून आपण अनेक वर्षापासून कार्यरत आहात. सर, माझा प्रश्न आहे तुम्हाला असे की फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडिया 1949 सालापासून कार्यरत आहे. नेमके कोणत्या उद्देशासाठी हे कार्यरत आहे, त्याचे उद्देश काय आहेत सर? सांगायचं म्हटलं तर फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडियाची ही जी स्थापना आहे 1949 रोजी भारतामध्ये झाली. त्याचबरोबर ही जी या जे वेगवेगळे जे शाखा आहेत ते भारतभर पसरत गेल्या आणि सोलापूर शाखेची जी स्थापना आहे ती सप्टेंबर 1977 साली सोलापूरमध्ये करण्यात आली. आणि या सोलापूर शाखेचा जो कार्यविस्तार आहे आणि जो कारभार आहे तो प्रामुख्याने प्रजनन आरोग्य आणि कुटुंब कल्याण याविषयी या संस्थेचं कामकाज चालतं. हे काम करत असताना लोकसंख्या शिक्षण हे महत्त्वाचं आहे आणि लोकसंख्या शिक्षण याच्यावर ही संस्था काम करते. लोकांमध्ये वाढती लोकसंख्या जी आहे ती भस्मासूर कशा पद्धतीने होत आहे, त्याचे दुष्परिणाम काय आहेत आणि ही सीमित ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं याच्या संदर्भात लोकांमध्ये जनजागृती आणि सेवा देण्याचं काम हे या संस्थेच्या मार्फत हे केलं जात आहे. हे ध्येय उद्दिष्ट घेऊन ही संस्था सध्याला काम करत आहे. सर गायकवाड सर, म्हणजे आपण सांगितलात की लोकसंख्या नियंत्रणावर, प्रजनन व कुटुंब कल्याण कार्यक्रमावर आधारित किशोरवयीन मुला मुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी इतर आरोग्य सेवा देण्यासाठी कार्यरत आहे असं आपण सांगितलं. सर, आतापर्यंत या सोलापूर शाखा स्थापनेपर्यंत आपण कोणकोणते प्रोजेक्ट केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून घेतलेले आहात? कोणकोणते प्रोजेक्ट घेतलात आपण? होय, याच्यामध्ये सांगायचं म्हटलं तर महाराष्ट्र शासनाचा नागरी आरोग्य केंद्र हे आम्ही चालवत होतो. काही अप्रिय कारणामध्ये, उदाहरणार्थ सेंट्रल गव्हर्नमेंटची ग्रँट जी होती ती कमी झाल्यामुळे आणि स्टेट गव्हर्नमेंटची ग्रँट म्हणजे त्यांनी बंद केल्यामुळे हा विभाग आम्हाला बंद करावा लागला. तर त्याच्या विभागामार्फत आम्ही लहान बालकांचं लसीकरण, प्रजनन आरोग्य आणि कुटुंब कल्याणाच्या सेवा सुविधा आम्ही देत होतो. त्याचबरोबर दुसरा जे प्रकल्प आहे आमच्या संस्थेमध्ये जो आता सध्याला कार्यरत आहे त्याच्यामध्ये नरोत्तम शेक्सपियर फाउंडेशन या फाउंडेशनचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सोलापूर शहरामधील जे युवकांमध्ये वाढती व्यसनाधीनता आहे ती व्यसनाधीनता कमी होण्यासाठी आणि या तरुण पिढीला कॅन्सरसारख्या दुर्धर आजारांपासून आपल्याला बरं करण्यासाठी किंवा त्याच्यापासून दूर घेऊन जाण्यासाठी हा प्रोजेक्ट काम करतोय. सोलापूर शहरातील पूर्व भाग आहे, कुंभारी आहे, रेनगर जी नवीन आपली वस्ती आता तयार होते त्या ठिकाणी देखील या प्रोजेक्टचं काम सध्याला सुरू आहे. त्याचबरोबर लेव्ही स्ट्रॉस हा एक प्रकल्प आपल्या सोलापूर शहरामध्ये सुरू आहे. सोलापूर शहरातील जेवढ्या काही ग्रामीण भागातील असू द्या किंवा शहरी भागातील जे गारमेंट फॅक्टरी आहेत तर त्यांच्यामध्ये जे काम करणारे कामगार आहेत त्यांच्यामध्ये प्रजनन आरोग्य आणि कुटुंब कल्याण याविषयी जनजागृतीचं काम हे या प्रकल्पाच्या माध्यमातून चालतं. आम्ही पाहिलं की गारमेंट फॅक्टरीमध्ये जी लोकसंख्या काम करते त्याच्यामध्ये महिलांचं प्रमाण जे आहे ते अत्याधिक आहे आणि महिलांमधील हिमोग्लोबिनचं प्रमाण, त्यांच्या गायनिक समस्या, त्याचबरोबर महिलांमध्ये होणारे कॅन्सरसारखे आजार ह्यांच्यापासून त्यांना दूर करण्यासाठी हा प्रकल्प काम करतोय. हे करत असताना आमच्या संस्थेमध्ये जे आहे काम सध्याला कोरोना आपल्याला माहिती आहे, कोरोनाच्या संदर्भातलं देखील काम चालतं. स्प्रिंट कोविड-19 हा एक इमर्जन्सी प्रकल्प सध्याला कार्यरत आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून लोकांपर्यंत कोरोनाविषयक जनजागृती करण्याचं काम हे संस्था करीत आहे. वेगवेगळ्या विडी कारखान्यांमध्ये आहेत. सोलापूर शहरामध्ये आपल्याला माहिती आहे की विडी कारखाने आहेत, टॉवेल कारखाने आहेत, हँडलूम्स आहेत. तर या ठिकाणी जाऊन पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून आमचे कर्मचारी त्या ठिकाणी जनजागृती करण्याचं काम करीत आहेत.
हे काम करत असताना लोकांमध्ये असलेले गैरसमज आणि शास्त्रोक्त माहिती कशा पद्धतीने आपण कोरोनाला थोपवू शकतो याविषयीचे जनजागृतीचं काम केलं जात आहे. त्याचबरोबर सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने सोलापूर फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेला कोरोना लसीकरण केंद्र मिळालेलं आहे. तर त्या लसीकरण केंद्राच्या मार्फत सोलापूर शहरातील या सर्व लाभार्थ्यांना लसीकरण उपलब्ध करून देण्याचं काम हे सोलापूर शाखेच्या मार्फत सध्याला केलं जात आहे. यापूर्वी JTF जपान ट्रस्ट फंड यांचा गरोदर आणि स्तनधा मातांना HIV सह जीवन जगताना घ्यावयाची काळजी आणि देखभाल, त्यांच्या मुलांना घ्यावयाची काळजी याविषयीचं हा प्रोजेक्ट होता आणि त्याच्याबद्दलची जनजागृतीचं काम हे फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेच्या वतीने आम्ही केलेलं आहे. हे करत असताना सोलापूर शाखेमध्ये ग्लोबल कॉम्प्रिहेन्सिव्ह अबॉर्शन केअर इनिशिएटिव्ह हा एक प्रकल्प कार्यरत आहे. त्याच्यामार्फत सुरक्षित गर्भपाताविषयी जनसामान्यांमध्ये असलेले गैरसमज, कारण आपण बघतोय की सुरक्षित गर्भपात म्हणला की लोकांच्या मनामध्ये स्त्री भ्रूण हत्या हा विषय येतो. तर स्त्री भ्रूण हत्याचा PCPNDT ॲक्टच्या अंतर्गत असणारं काम आणि MTP ॲक्टच्या अंतर्गत असणारं काम हे दोन्ही वेगवेगळे आहेत. हे लोकांमध्ये समजून सांगण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून केलं जातं. लोकांना सुरक्षित गर्भपाताच्या 12 आठवड्यापर्यंतच्या सेवा सुविधा ह्या आमच्या साखरपेठेतील पद्मावती क्लिनिकमध्ये देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सध्याला करतोय. त्याचबरोबर व्हॅल्यू विकल्प हा नावाचा एक प्रोजेक्ट आपल्या संस्थेमध्ये आम्ही चालविलेला आहे. व्हॅल्यू इंटिग्रेटेड कॉम्प्रिहेन्सिव्ह अबॉर्शन लिंक्ड प्रोजेक्ट या प्रकल्पाच्या माध्यमातून देखील सोलापूर शहरातील ज्या झोपडपट्ट्या आहेत तसेच ग्रामीण भाग आहे याच्यामध्ये जाऊन आम्ही सुरक्षित गर्भपात आणि प्रजनन आरोग्य संदर्भातील सेवा सुविधा देण्याचं काम या विकल्प प्रकल्पाच्या माध्यमातून 2 वर्षामध्ये आम्ही केलेलं आहे. त्याचबरोबर पूर्व भागातील जे जुना विडी घरकुल आहे या विडी घरकुलच्या भागातील नागरिकांना आरोग्याच्या सेवा सुविधा मिळण्यासाठी सॅटेलाइट क्लिनिक हा एक प्रोजेक्ट आम्ही त्या ठिकाणी राबवित आहोत. त्याच्यामार्फत ज्या ज्या लोकांपर्यंत आरोग्याच्या सेवा पोहोचत नाहीत त्या लोकांपर्यंत सॅटेलाइट क्लिनिकच्या मार्फत पोहोचण्याचं काम हे आम्ही या प्रकल्पाच्या माध्यमातून सध्याला करतोय. आणि प्रिसिजन फाउंडेशन जे आपल्या सोलापूर शहरामध्ये मोठी फाउंडेशन आहे यांचा एक प्रकल्प आहे सर्वंकष लैंगिक शिक्षण म्हणजे कॉम्प्रिहेन्सिव्ह एज्युकेशन. हा प्रकल्प देखील सोलापुरामध्ये आम्ही राबवित आहोत. सोलापूर शहरातील जवळपास 40 शाळांमध्ये हा प्रकल्प आम्ही घेऊन गेलेलो आहोत. या प्रकल्पाच्या माध्यमातून किशोरवयीन मुला-मुलींना सर्वंकष लैंगिक शिक्षण, गुड टच, बॅड टच, पॉक्सो ॲक्ट काय आहे, HIV काय आहे याविषयी जनजागृती केली जात आहे. या प्रकल्पाच्याच माध्यमातून किशोरवयीन मुलींना सॅनिटरी पॅड वापरण्याचं महत्त्व आणि ते कशा पद्धतीने डिस्ट्रॉय केलं पाहिजे याची शास्त्रोक्त माहिती देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सध्याला करीत आहोत. मॅडम, मला सांगा, इंडियाच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आपण राबविलेले आहेत, त्याचे प्रत्यक्षात लोकांपर्यंत त्याचे फायदे मिळतात. मॅडम, या असोसिएशनच्या वतीने आपण कोणी म्हणजे आरोग्यविषयक सुविधा देण्यासाठी हॉस्पिटल्स किंवा क्लिनिक्स वगैरे अशा काही सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत का आपण? हो, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया ही संस्थाच मुळी आरोग्यविषयक कार्यासाठी आहे. यामध्ये प्रजनन आरोग्य, कुटुंब कल्याण या 2 मुख्य गोष्टी आहेत. यामध्ये सर्वंकष लैंगिक शिक्षण देणं हाही महत्त्वाचा उद्देश आहे. 1949 मध्ये 2 महिला याची स्थापना केली, आबाबाई वाडिया आणि धन्वंती रामाराम. आबाबाई वाडिया यांना नंतर पद्मश्री, पद्मविभूषण हे पण महाराष्ट्र केंद्र सरकारने दिलेलं होतं. या महिलांनी याची स्थापनाच मुळी याच्यासाठी केली की महिलांचं आरोग्य या संदर्भामध्ये संपूर्ण देशामध्ये काही त्रुटी आहेत. तर भारत स्वतंत्र झाल्यानंतर स्वतंत्र भारताच्या समोर एक आनंद संपूर्ण देशामध्ये होताच की भारत स्वतंत्र झाला एका ब्रिटिश देशाच्या गुलामीतनं. परंतु दुसरीकडे इतक्या मोठ्या समस्या आवासून उभ्या राहिल्या तर या समस्यांना तोंड देणं हे खूप मोठं आव्हान होतं. आणि हे आव्हान पेलत असताना भारत सरकार समोर आरोग्य सेवा लोकांना दिल्या पाहिजेत आणि अधिकाधिक लोकांच्या समोर पर्यंत त्या कशा पोहोचल्या पाहिजेत हे खूप मोठं आव्हान होतं. आणि हे आव्हान पेलत असताना भारत सरकारच्या समोर एक प्रस्ताव आला, तो म्हणजे कुटुंब नियोजन हे धोरण ठरवण्याचा. हा प्रस्ताव ठेवला होता FPA इंडिया यांनी.
बरं. आणि ह्या 2 महिलांनी आपल्या संस्थेच्या मार्फत हा प्रस्ताव नेहरू सरकारच्या समोर ठेवला होता बरं. आणि नेहरू सरकारने तो मान्यही केला. आणि 1952 जेव्हा पंचवार्षिक योजना सुरू झाली त्यावेळी या पंचवार्षिक योजनेमध्ये कुटुंब नियोजन म्हणजे फॅमिली प्लॅनिंग हे भारत सरकारचं एक धोरण असेल बरं. असं जाहीर करण्यात आलं. आणि त्यामुळे झालं असं की संपूर्ण जगामध्ये भारत हा पहिला देश ठरला बरं. की कुटुंब नियोजन हे एक तत्व देशाचं धोरण असं ठरवणार आहे. त्यामुळे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडियाचं काम असं विस्तारित होत गेलं. एक छोटीशी कमिटी असलेलं छोटंसं ऑफिस मुंबईमध्ये असलेलं त्याचा हे छोटंसं रोपटं इतका मोठा वृक्ष होत गेला कारण याची व्यापकता वाढत गेली. ही एक छोटी संकल्पना. पहिल्यांदा उद्दिष्ट असं होतं की महिलांची गरोदरपणात काळजी काय घ्यायची यासाठी काउन्सिलिंग करणं, पालकत्वाची जबाबदारी आणि जाणीव देणं, सेक्स एज्युकेशन म्हणजे काय ह्याची जाणीव समाजाला देणं आणि एक छोटंसं क्लिनिक सुरू केलं. या क्लिनिकमध्ये या सगळ्या गोष्टी एकत्रितपणे पहिल्यांदा सुरू केल्या त्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया आणि मुंबईमध्ये हे केंद्र सुरू झालं होतं. आणि या कुटुंब सुधार केंद्र आणि सल्ला केंद्र असं याचं नाव होतं. हेही एक वैशिष्ट्यपूर्ण केंद्र असं झालं की पूर्ण देशामध्ये प्रथमच असं क्लिनिक सुरू झालं होतं की जिथे या सगळ्या गोष्टी म्हणजे समुपदेशनासहित या सगळ्या सुविधा मिळतील असं. आणि ह्या सुरू करत असताना कुटुंब नियोजन आणि प्रजनन आरोग्य कुटुंब कल्याण ही उद्दिष्ट घेऊन काम करत असताना ह्या 40 शाखा निर्माण झाल्या आणि अजूनही त्याचं काम सुरू आहे. मग हे समुपदेशन एक कुटुंब सुधारणं त्यासाठी समुपदेशन काउन्सिलिंग आणि या कुटुंबापासून टप्प्याटप्प्याने समाजामध्ये जाऊन देश विकासापर्यंतचं उद्दिष्ट यामध्ये आहे. एक आरोग्याचा प्रश्न घेऊन आणि अशा पद्धतीनं याचा विस्तार केलेला आहे. मॅडम, सोलापूरमध्ये फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडिया एक पद्मावती क्लिनिक साखरपेठ या भागामध्ये चालू होते. त्या पद्मावती क्लिनिकच्या माध्यमातून आपण काय सुविधा देतोय लोकांना माफक दरामध्ये किंवा अल्प दरामध्ये किंवा मोफतमध्ये अशा कोणकोणत्या सुविधा आहेत ज्याच्यामध्ये आरोग्य सेवा आहे किंवा जनरल ओपीडी आहे किंवा शस्त्रक्रिया ऑपरेशन थिएटर्स आहेत, अशा काही सुविधा आहेत का? साखरपेठेमध्ये जे पद्मावती क्लिनिक आहे तिथे सुसज्ज असं ऑपरेशन थिएटर आहे. आमच्याकडे डॉक्टर्स आहेत, स्टाफ आहे म्हणजे सिस्टर्स आहेत आणि सुरक्षित गर्भपात आमच्या इथे केला जातो. PCPNDT ॲक्टची पुरेपूर काळजी घेतली जाते. या ॲक्टप्रमाणे काम होतं की नाही याची. आणि याशिवाय कुटुंब नियोजनाची साधनं लोकांना पुरवणं ह्याही गोष्टी इथे केल्या जातात. हे महत्त्वाचं काम पद्मावती क्लिनिकमध्ये केलं जातं. त्यासाठी आमच्या कार्यकारिणीवर अनेक डॉक्टर्स सोलापूर शाखेच्या कार्यकारिणीवर अनेक डॉक्टर्स आहेत जे तज्ज्ञ आहेत म्हणजे गायनाकोलॉजिस्ट आहेत आणि यांच्या सल्ल्याने अनेक गोष्टी त्यामध्ये सुधारित आम्ही प्रकाराने केलेल्या आहेत. याचं एक महत्त्वाचं असं वैशिष्ट्य आहे की माफक दरामध्ये आमच्याकडे सुरक्षित गर्भपात केला जातो. त्यामुळे होतं काय की समाजामध्ये इतके घटक असे आहेत की ते व्यवस्थितरित्या पोचू शकत नाहीत क्लिनिकमध्ये कुठल्याही हॉस्पिटल्समध्ये. अशा वेळी आमचा स्टाफ याबद्दल लोकांच्यामध्ये जागृती करतो आणि सुरक्षित गर्भपाताच्या संदर्भात त्यांचं काउन्सिलिंग करून त्यांना आमच्याकडे आम्ही सुविधा देतो पद्मावती क्लिनिकमध्ये. या कोविडच्या काळामध्ये सुद्धा कुटुंब नियोजनाची साधनं जी मिळत नव्हती, मेडिकल शॉप सुद्धा बंद होते, पण अशा वेळी आम्ही कुटुंब नियोजनाच्या साधनांचा पुरवठा लोकांना केला होता. काही दिवसांनी बँका सुरू झाल्यानंतर बँकांच्या बाहेर सुद्धा जी मोठी मोठी रांग लागलेली होती तिथे सुद्धा आम्ही आरोग्याची साधनं पुरवलेली आहेत. PPE किट्स घालून आमचे लोक रस्त्यावर उतरले होते. मी तर नेहमी म्हणते खरं तर हेच आमचे कोरोना योद्धा आहेत. सोलापूरमध्ये अजून कुठल्याही क्लिनिकमधला कर्मचारी वर्ग बाहेर पडला नव्हता. त्यावेळी आमचा FPA इंडियाचा कर्मचारी वर्ग PPE किट घालून बाहेर पडला होता. यामध्ये प्रिसिजन फाउंडेशनला मी
धन्यवाद देते की जेव्हा आम्ही प्रिसिजन फाउंडेशनला अप्रोच झालो, ऑलरेडी आम्ही त्यांच्याबरोबर सर्वंकष लैंगिक शिक्षणाचा एक प्रोजेक्ट गेली 2-3 वर्ष शाळांच्यामधून करतो आहोतच. पण यासाठी आम्ही जेव्हा त्यांना अप्रोच झालो तेव्हा प्रिसिजन फाउंडेशनच्या डॉक्टर सुहासिनी शहा आणि माधव देशपांडे या दोघांनी इतकं सहकार्य केलं. ताबडतोब आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना PPE किट त्यांनी दिले आणि आमचे कर्मचारी बाहेर पडू शकले. आरोग्य सेवा देत असताना कोरोनाच्या काळामध्ये एवढ्या मोठे आरोग्याचे प्रश्न असताना आरोग्याची सेवा देणं हे आमचं काम आहे याची आम्हाला जाणीव होतीच, म्हणून आम्ही बाहेर पडलो आणि या सेवा दिल्या. याबद्दल खूप समाधान वाटतं. सर, फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडिया ही नावाची एक संस्था आहे. शहरामध्ये विविध उपक्रम करत असताना काही इतर संस्थांना आपण जोडून घेऊन शेअर करून वगैरे ॲक्टिव्हिटीज घेतलेल्या आहेत का? हो सर, आपल्याला माहिती आहे की सोलापूर शहर हे वर्षभर मोठं होत चाललेलं आहे. आज सोलापूर शहराचा जुळे सोलापूर हा भाग आहे, हा दवड भाग आहे. अशा वेगवेगळ्या भागांमध्ये काम करत असताना एकट्या फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने लोकांपर्यंत जाणं शक्य नाही. हे ओळखून आम्ही सोलापूर शहरामध्ये काम करणाऱ्या विविध संस्था ज्या आहेत त्या संस्था वेगवेगळ्या विषयावर काम करतात. ज्या योगे मी आपल्याला सांगावंसं वाटतं की एचआय सारख्या क्षेत्रांमध्ये सोलापूर शहरामध्ये निरामय आरोग्यधाम आहे, क्रांती महिला संघ आहे, NSOP प्लस विहान संस्था आहे, या एचआय साठी काम करतात. साथी संस्था आहे. तर यांच्यासोबत मिळून आम्ही एचआय झालेल्या लोकांना आरोग्याच्या सेवा देण्याचं काम करतोय. सध्या फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेमध्ये आमच्या अध्यक्षांनी आता सांगितलं की प्रजनन आरोग्याच्या ज्या ज्या सेवा आम्ही देतोय त्याच्यामध्ये कुटुंब नियोजनाची साधनं आहेत, कुटुंब नियोजनाचे ऑपरेशन, स्त्री नसबंदी पुरुष नसबंदी ह्या देखील आम्ही करतोय. त्याचबरोबर महिलांमधील जे कॅन्सरचं प्रमाण वाढतं आहे तर ते कमी करण्यासाठी देखील तपासण्या आणि ट्रीटमेंट देण्याचं काम आपण त्या ठिकाणी करतोय. हे करत असताना कौटुंबिक लैंगिक छळ ज्या महिलांवर किंवा पुरुषांवर होत आहे तर त्यांना समुपदेशन करण्याचं काम देखील आमच्या संस्थेच्या वतीने केलं जात आहे. या संदर्भात मला सांगायला आवडेल की पॉक्सो जो कायदा आहे, हिंसा किंवा डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट, डोमेस्टिक व्हायलन्स ऍक्ट जो घरगुती हिंसाचाराच्या विरोधातला जो कायदा आहे, तर या संदर्भात सुद्धा जनजागृती आवश्यक वाटते आम्हाला. या संदर्भात अनेक वकील, डॉक्टर्स, या महिला वकील आणि महिला सुरक्षेसाठी काम करणाऱ्या ज्या स्वयंसेवी संस्था आहेत त्या लोकांना आम्ही बोलावतो आणि वस्ती वाढेत आपण मगाशी म्हणाला त्याप्रमाणे इतक्या ठिकाणी आम्ही पोहोचतो की हे कायदे काय आहेत, तुम्हाला कोणकोणते हक्क आहेत, ज्याची जाणीवही आमच्या समाजामध्ये महिलांना नाही, ती जाणीव करून देण्यासाठी. आणि हे कायदे शासनाने तुम्हाला दिलेले आहेत तर या कायद्याच्या अंतर्गत तुमच्यावर झालेल्या अत्याचाराच्या विरोधात कसं उभं राहायचं, कायदा तुम्हाला कशी साथ देत असतं याची जाणीव करून देण्यासाठी आम्ही अनेक शिबिरं घेतलेली आहेत. अनेक वकिलांनी आम्हाला त्यासाठी खूप सहकार्य केलेलं आहे. त्याबद्दलही अनेक वकील सुद्धा त्यासाठी आम्ही जोडून घेतलेले आहेत. त्यामध्ये अनेक सामाजिक संस्था, सामाजिक कार्य समिती आहे, लायन्स आहे, रोटरी क्लब आहे, एज्युकेशनलमध्ये काम करणाऱ्या काकडे एज्युकेशनल फाउंडेशन आहे, प्रयास आहे. तर अशा अनेक संस्थांना आम्ही सोबत घेतलेल्या आहे जेणेकरून की वेगवेगळ्या माध्यमातून एक संस्था जेव्हा काम करते तेव्हा त्या संस्थेला अनेकांचे हात लागावे लागतात तर ती अधिकाधिक लोकांच्या पर्यंत जाऊन पोहोचत असते. यासाठी अनेक संस्थांच्या सोबतीने आम्ही समाजापर्यंत पोहोचतो आणि हे सगळं जनजागृती जे मनामध्ये जेव्हा बदल होईल तेव्हा आपण समाजामध्ये उभं राहू शकतो की मला काय पाहिजे आहे, माझं काय चुकतं आहे आणि मला कोणत्या सुविधा मला हव्या आहेत, त्या सुविधा मिळवण्यासाठी मी कसं सज्ज झालं पाहिजे याची पण जाणीव होण्यासाठी आपल्याला समाजामध्ये काम करावं लागतं. याची FPA इंडिया आणि सोलापूर शाखा विशेषतः यांना काळजी आहे, त्या दृष्टीने सोलापूर शाखा काम करत असते. बरं मॅडम. गायकवाड सर, कुटुंब नियोजनाच्या संदर्भात शस्त्रक्रिया करत असताना आपण वारंवार महिलांना किंवा स्त्री नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी आपण प्रवृत्त करत असतो. आपण FPAच्या वतीने पुरुष नसबंदी शस्त्रक्रिया सहजासहजी पुरुष वर्ग तयार होत नाही नसबंदी शस्त्रक्रिया करण्यासाठी.
आपल्या स्तरीय संस्थेच्या वतीने पुरुषांच्या नसबंदी शस्त्रक्रिया वाढवण्यासाठी आपण काय उपक्रम घेतलेला आहात? सोलापूर शाखेने स्त्री नसबंदी सोबत पुरुष नसबंदी हा कार्यक्रम याच्यावर आम्ही काम करतोय. हे करत असताना आम्ही जनमानसामध्ये जातो त्यावेळेस लोकांमध्ये स्त्री नसबंदीपेक्षा पुरुष नसबंदी ही किती सोयीची आहे आणि स्त्री नसबंदीपेक्षा पुरुष नसबंदी ही अगदी किती लवकर करू शकतो आणि त्याच्यामुळं त्यांच्या फॅमिलीवर किंवा त्यांच्या बरेचसे गैरसमज आहेत पुरुष नसबंदीबाबत. सर आपण म्हटल्यासारखं तर पुरुष नसबंदी केल्यावर कोणत्याही प्रकारचा पौरुषत्वावर गंडंतर येत नाही हे लोकांमध्ये आम्ही पटवून देतो. लोकांमध्ये पोस्टर प्रदर्शनाच्या माध्यमातून व्हिडिओ क्लिपच्या माध्यमातून पुरुष नसबंदी संदर्भातली जनजागृती आम्ही करत असतो. लोकांमध्ये जाऊन शाळा महाविद्यालयांमध्ये जाऊन पुरुष नसबंदी संदर्भातले कार्यक्रम आम्ही त्या ठिकाणी करतो. त्याच्यामुळे देखील आज आमच्या फॅमिली प्लॅनिंग सोलापूर शाखेमध्ये पुरुष नसबंदीचे ऑपरेशन होतात याचा मला रास्त अभिमान वाटतोय. तरी सुद्धा अजूनही याबद्दल जनजागृती केली पाहिजे. आवश्यक आहे. अनेक संस्थांनी याबद्दल पुढाकार घेतला पाहिजे असं आम्हाला जरूर वाटतं. आमची संस्था तर काम करतेच आहे पण पुरुष नसबंदीच्या बाबतीत निराशाजनक समाजामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण डॉक्टर आहात आपल्याला जनजागृती मात्र होणं आवश्यक आहे. सर आपण फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या माध्यमातून विविध सेक्टरमध्ये आपण काम करतोय. आता वर्षभरामध्ये जसे शासनाचे व केंद्र शासन असतील राज्य शासन असेल सरकारचे काही आरोग्य संदर्भात रोगाचे नियंत्रण निर्मूलन आणि प्रोत्साहित करण्यासाठी काही कार्यक्रम असतात. तर आपण एपीएच्या वतीने या लोकांमध्ये मॅडमने आता म्हटल्याप्रमाणे जनजागृती करण्यासाठी आता उदाहरणार्थ जागतिक लोकसंख्या दिन आहे, जागतिक एड्स सप्ताह आहे, इतर कुष्ठरोग आहे, आता डेंग्यू सारखे डेंग्यू मलेरिया जे तात्कालिक किंवा कोरोना सारखा जो संसर्गजन्य आजार आहे अशा अनेक संसर्गजन्य आजार या आजारातून लोकांना बचाव करण्यासाठी जनजागरण व्यापक प्रमाणात करणे आवश्यक असते. अशा वेळेस कोणकोणते उपक्रम घेतलेले आहेत किंवा वर्षभरामध्ये काय आपला अजेंडा आहे का? हो सर, वर्षभरामध्ये जागतिक जेवढे आपले दिन आहेत तर ते दिन फॅमिली प्लॅनिंगच्या वतीने आम्ही साजरे करतो. त्याच्यामध्ये 8 मार्चचा महिला दिन आहे, त्याचबरोबर पर्यावरण दिन आहे, अवयवदान हा दिन देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये साजरा करतो. सोलापुरामध्ये सर्वात मोठी रॅली ही सिव्हिल मार्फत त्याचबरोबर त्याच्यामध्ये को पार्टनर म्हणून फॅमिली प्लॅनिंग ही देखील असते. HIV एड्स याच्याबद्दल देखील आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये जनजागृती करतो. जिल्हा एड्स नियंत्रण संस्था आणि सिव्हिल आणि BM मेडिकल कॉलेज यांच्या वतीने ही रॅली मोठी काढली जाते. त्याच्यामध्ये देखील आमचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये असतोय. तेच करत असताना मागच्याच महिन्यामध्ये 2 जागतिक दिन झाले त्याच्याबद्दल बऱ्याच लोकांमध्ये माहिती नसते. उदाहरणार्थ कॉन्ट्रासेप्टिव्ह डे म्हणजे 26 सप्टेंबर हा कॉन्ट्रासेप्टिव्ह डे म्हणून साजरा केला जातो. तर लोकांमध्ये कुटुंब नियोजन साधनांविषयी जनजागृती व्हावी यासाठी हा दिन देखील आम्ही जनसामान्यांमध्ये जाऊन साजरा केला. लोकांमध्ये कुटुंब नियोजनाची साधनांची माहिती आम्ही त्या ठिकाणी दिली. 28 सप्टेंबर हा दिवस जागतिक सुरक्षित गर्भपात दिवस साजरा केला जातोय. त्याच्याबद्दल देखील जनमानसांमध्ये महिलांमध्ये जाऊन याविषयी आम्ही जनजागृती केली आहे. हे करत असताना विविध संस्था म्हणजे जसे की धान फाउंडेशन आहे, अगदी मासिक पाळी दिन सुद्धा बरं आणि मग त्यामध्ये आम्ही शाळा कॉलेजेस मधल्या विद्यार्थिनींना सामील करून घेतो. त्या निमित्ताने त्यांच्या आरोग्याचे प्रश्नोत्तराचा एक कार्यक्रम होतो, डॉक्टर्स येतात. तर असे कार्यक्रम फॅमिली प्लॅनिंगच्या वतीने साजरे केले जात आहेत. सर आपण विविध कार्यक्रमामध्ये आपण सांगत असताना किशोरवयीन मुलींना आणि मुलांसाठी त्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी सध्या डिजिटल इंडिया प्रत्येकाकडे मोबाईल आहे, मोबाईलचा सर्वजण जास्त वापर करतायत. पण त्यांच्या पर्सनॅलिटीवर या मोबाईलचा किती प्रमाणामध्ये परिणाम होतात, चांगले परिणाम आणि वाईट परिणाम त्याच्या व्यक्तिमत्व विकासावर किंवा त्यांच्या अंगीकारलेले ध्येय उद्दिष्ट त्याचा परिणाम होतो. या संदर्भात आपण समुपदेशना संदर्भात आपण काही कार्यक्रम हाती घेतलेत का? मगाशी मी सांगितलं की प्रिसिजन फाउंडेशनच्या सोबत जेव्हा आम्ही काम करतोय, प्रिसिजन फाउंडेशनने आम्हाला त्या संदर्भात एवढं मोठं सहकार्य केलं की आम्ही आत्तापर्यंत 4000 मुलांच्या पर्यंत पोहोचलो आहोत. त्याला
नाव असं आम्ही दिलेलं आहे की सर्वंकष लैंगिक शिक्षण. बरं. परंतु या माध्यमातून मुलांच्या प्रत्येक प्रश्नांना हात घालणं आम्हाला सोयीचं केलं. बरं. ते कसं की मुलांना एकतर मगाशी सोबतनी सांगितलं की गुड टच बॅड टच काय आहे, ह्या तर बेसिक गोष्टी झाल्यात. परंतु आपल्याला आपली पर्सनॅलिटी डेव्हलप, व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी आपण कसं असलं पाहिजे, समाजाप्रती आपलं देणं काय आहे, माझा देश आहे, माझ्या देशावर प्रेम आहे, ही प्रतिज्ञा घेतो, संस्कार अर्थ काय, आणि हे सगळे संस्कार त्या माध्यमातून आम्ही देतो. याशिवाय संविधान काय, संविधानामधून जी मूल्य सांगितलेली आहे, संविधानामधून मूलभूत हक्क सांगितलेले आहेत, नागरिकांची कर्तव्य सांगितलेली आहेत, तर या सगळ्याची जाणीव आम्ही विद्यार्थ्यांना करून देत असतो. आणि मग यामध्ये मूल्य काय आहे, संस्कार म्हणजे काय, आणि संस्कार करण्यासाठी जी मूल्य संपूर्ण समाज सुधारण्यासाठी आवश्यक आहेत, उभा करण्यासाठी, सुदृढतेसाठी आवश्यक आहेत, तीच मूल्य प्रत्येकाच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक आहेत, याची जाणीव आम्ही करून देतो. आणि शिवाय धर्मनिरपेक्षता, समता, बंधुता, स्वातंत्र्य, कायद्यांविषयीची जाणीव, संविधानाचा आदर, आम्ही समाजात वावरणारे प्रत्येक जण बंधू भगिनी म्हणून राहणार आहोत, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, हे संस्कार करणं आम्ही महत्त्वाचं मानतो. आणि या किशोरवयीन मुलामुलींच्या मध्ये हे रुजणं महत्त्वाचं आहे असं आम्हाला जरूर वाटतं. यासाठी आमचे प्रयत्न चालू असतात. मग सॅनिटरी पॅड, काही संस्था आरोग्यविषयक काम करणाऱ्या संस्था त्या सॅनिटरी पॅडचं वितरण करत असतात. हे वाटप करत असताना आम्ही एक कोणाचं तरी जनजागृतीचं भाषण ठेवून एक प्रसिद्ध व्यक्ती जी लोकांच्या मध्ये काम करते, सामाजिक काम करते, किशोरवयीन मुलामुलींच्यासाठी काम करते, अशा व्यक्ती किंवा संस्था यांना बोलवून आम्ही त्या माध्यमातून सुद्धा मुलामुलींच्या व्यक्तिमत्व विकासासाठी, मूल्य रुजवण्यासाठी काम करत असतो. मॅडम, आपण किशोरवयीन मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी काम करत असताना ज्या मूलभूत गोष्टी आहेत आपण तर करत आहात, याच्या सोबतीने सध्याच्या पिरियडमध्ये आपल्या हक्क आणि अधिकार याचा जाणीव किंवा जागृती या संदर्भात काही माहितीचा अधिकाराचा जो कार्यक्रम असतो, राईट टू इन्फॉर्मेशन ॲक्ट, याचा कधी माहितीचा अधिकाराचे शिबिर उपक्रम आपण आपल्या सोलापूर शहरवासियांना आपण संस्थेच्या वतीने दिलात कसं का देण्याचा प्रयत्न वगैरे केला? हो, माहितीचा अधिकार विशेषतः शाळांच्या मधून आम्ही जेव्हा जातो त्यावेळी पालक आणि शिक्षक यांची सुद्धा एक मीटिंग घेतो आणि प्रबोधन शिबिर पालक आणि शिक्षकांसाठी घेतो आणि त्यामध्ये माहितीच्या अधिकारासंदर्भात आम्ही माहिती देतो. वकील बोलवून काय असतं, प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करणारे गट असतात, संस्था पण असतात, कायद्याचं प्रत्येक कायद्यावर अभ्यास असणारे वकील असतात, या लोकांना बोलून त्याची पण आम्ही माहिती देतो. पालक आणि शिक्षकांना मात्र याचा खूप फायदा होतो. सुरुवातीला सर्वंकष लैंगिक शिक्षण आम्ही आपल्या मुलांना देण्यासाठी पाठवणार नाही असं म्हणणारे पालक आणि शिक्षक नंतर हे शिक्षण दिलं पाहिजे असं म्हणतात. एका वर्गाला किंवा एका गटाला, समजा 8वीचा वर्ग घेतला, त्या संपूर्ण वर्गाला सर्वंकष लैंगिक शिक्षणाचं थोडक्यात बेसिक माहिती देण्यासाठी आम्हाला 10 तास लागतात. एका वर्गासाठी आम्ही 10 तास देतो आणि त्या 10 तासामधून मात्र मुलं यासाठी नक्की तयार होतात की माझ्यावर, मुलगा असो मुलगी असो, तर माझ्यावर अन्याय होतोय, लैंगिक अत्याचार होतोय म्हणजे काय होतं हे त्यांना कळतं आणि तसं झालं असेल तर मला काय केलं पाहिजे, घरी सांगितलं पाहिजे, नंतर टप्प्याटप्प्याने काय केलं पाहिजे, घरातल्या वडीलधाऱ्यांना सांगितलं पाहिजे, आई वडिलांना सांगितलं पाहिजे, पोलीस किंवा शिक्षकांना आधी, नंतर पोलिसांच्या पर्यंत कसं गेलं पाहिजे, पोलिसांचे नंबर घेऊन त्यांना कसा फोन केला पाहिजे, या गोष्टी सुद्धा मुलं शिकतात. जे मला असं वाटतं की जेव्हा लैंगिक अत्याचाराच्या आपण गोष्टी करतो त्यामध्ये हे जर शिक्षण दिलं तर लैंगिक अत्याचार वेळ नक्की लागणार आहे, परंतु लैंगिक अत्याचार कमी होण्यासाठी नक्की मदत होणार आहे असं मला वाटतं. धन्यवाद मॅडम. गायकवाड सर, संपूर्ण जगामध्ये 17 डिसेंबर 2019ला कोरोना नावाचा विषाणूचा उद्गम
चीन राष्ट्रातून वुहान या शहरामध्ये झाला. याचा संसर्ग इतक्या झपाट्यानं पसरला की जगाबरोबर देशामध्ये असणारे सगळे राज्य आणि जिल्हा, शहर आणि ग्रामीण भागामध्ये जिथे लोकवस्तीचा शेवट घटक आहे त्या घटकापर्यंत कोरोना विषाणूचा संसर्ग पोहोचलेला. अशा पहिल्या लाटेत आणि त्याच्यानंतर दुसऱ्या लाटेमध्ये आपण आरोग्य सेक्टरमध्ये, हेल्थ सेक्टरमध्ये काम करीत आहात. तर फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडियाने असे कोणकोणते कामकाज कोरोना विषाणूच्या महामारीच्या विरोधामध्ये रोखण्यासाठी आणि लोकांना जीवदान देण्यासाठी काम केले आहे सर? हो सर, जेव्हा सोलापुरामध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण जो मिळाला तो पहिला रुग्ण आमच्या साखरपेठ येथील पद्मावती क्लिनिकच्या भागामध्येच निघाला होता. आणि त्यावेळेस कोणालाच माहिती नाही कोरोना या आजाराशी आपल्याला कसं लढायचं आहे. 12 एप्रिल रोजी. हो, तर हा पहिला रुग्ण तिथे निघाल्यानंतर तो पूर्ण एरिया सील करण्यात आला होता. म्हणजे प्रतिबंधित क्षेत्र त्याला जाहीर करण्यात आलं होतं. तेवढा पुरता एरिया नाही तर त्याच्या आजूबाजूचा 2 ते 3 किलोमीटरचा एरिया देखील त्यांनी सील केला होता. अशा वेळेस आमची आरोग्याची सेवा देण्याचं जे महत्त्वाचं केंद्र होतं ते त्या ठिकाणी बंद असल्यामुळं त्या सेवा देता आल्या नाहीत. मात्र त्याला देखील आम्ही घाबरलो नाहीत. आमची जी आउटरीचमध्ये काम करणारी जी टीम आहे त्या टीमला घेऊन ज्या ज्या क्षेत्रामध्ये या कोरोनाची लागण मोठ्या प्रमाणात झाली होती अशा क्षेत्रामध्ये जाऊन आम्ही आरोग्याची सेवा देण्याचं काम केलं. हे काम करत असताना स्थानिक नगरसेवक आहेत, त्या भागातील पोलीस ठाण्याचे प्रमुख आहेत, त्यांच्याशी आम्ही ॲडव्होकेसी केली. त्यांनी या कार्यक्रमाचं महत्त्व पटवून दिलं. त्यांनी देखील कोरोना वॉरियर्स आमच्या या कार्यक्रमाच्या मदतीसाठी त्यांनी दिलं. हे काम करत असताना दक्षिण भाग आहे, सोलापूर शहराचा भाग आहे, पूर्व भाग आहे, या ठिकाणी जाऊन ज्या ज्या ठिकाणातून म्हणजे सत्तरपूर रोड सारख्या एरियामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले होते तर अशा ठिकाणी जाऊन आम्ही आरोग्याच्या सेवा सुविधा मोफत देण्याचं काम केलं. त्याचबरोबर जेव्हा जेव्हा बँका सुरू होत्या, त्याचबरोबर पेट्रोल पंप सुरू होते, अशा वेळेस जे नागरिक बाहेर पडत होते त्या नागरिकांना कुटुंब नियोजनाची साधनं देण्याचं काम हे आमचे कर्मचारी करत होते. इतकंच नाही तर ज्या ज्या लोकांमध्ये कुटुंबाची साधनं हवी होती त्या लोकांच्या घरोघरी जाऊन देखील ही साधनं पुरवण्याचं काम हे आमच्या संस्थेच्या वतीने करण्यात आलेलं होतं. हे करत असताना आपल्याला सांगावंसं वाटतं की 2 कर्मचाऱ्यांना देखील कोरोनाची लागण झाली होती. त्याच्यामध्ये वैद्यकीय अधिकारी आहे आणि नर्सिंग क्षेत्रामध्ये काम करणारे सिस्टर आहेत. त्या दोघांनाही कोरोनाची लागण झाली. एवढं असताना देखील आम्ही घाबरलो नाहीत. आणखीन जास्त जोमाने आम्ही त्या क्षेत्रामध्ये काम करायला सुरुवात केली. हे करत असताना लोकांना लसीकरणासंदर्भात देखील जनजागृती करण्याचं आम्ही काम केलं. जवळपास 1500हून अधिक लोकांना कोरोनाची लस उपलब्ध करून संस्थेने दिलेली आहे. आज देखील आमच्या पद्मावती क्लिनिकमध्ये कोरोनाची लस त्या ठिकाणी उपलब्ध आहे. दररोज लोक येतात, त्या ठिकाणी लस घेऊन जातात. हे करत असताना कंटेनमेंट झोनमध्ये ज्यावेळेस आम्ही काम करत होतो त्यावेळेस या पूर्ण कंटेनमेंट झोन आणि प्रतिबंधित क्षेत्रामध्ये काम करत असताना जवळपास 10,000हून अधिक लोकांपर्यंत आरोग्याच्या सेवा दिलेल्या आहेत. तर हे काम करत असताना अतिशय आनंद वाटतो की ज्या लोकांना म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये काम करणारे किंवा क्लिनिक चालवणारे जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांनी आपले दुकानं बंद करून ठेवली होती. त्यामुळे लोकांच्या बऱ्याच अडचणी आमच्या समोर आल्या होत्या. मात्र लोकांच्या घरोघरी जाऊन आम्ही ही सेवा दिल्यामुळं अनेक जे रुग्ण म्हणजे पुढे कोरोनामध्ये परिवर्तित होणार होते अशा रुग्णांना आम्ही लवकरच थांबवल्यामुळं कोरोनाचा जो वाढता महापूर होता सोलापूरमध्ये तो थांबवण्यासाठी नक्कीच फॅमिली प्लॅनिंगची मदत झालेली आहे असं मला वाटतं. अतिशय महत्त्वाचं काम आपण केलेलं सर. कोरोनासारख्या या महामारीच्या विरोधामध्ये सोलापूरकरांना आपण संरक्षण देण्यामध्ये, आरोग्य सेवा देण्यामध्ये, साहित्य सामुग्री देण्यामध्ये अतिशय महत्त्वाचं काम आपण केलेलं आहे. म्हणून आज आपण सोलापूरकर कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेच्या संकटातून आपण मुक्त झालो आहोत. सर, कोरोनाच्या विरोधामध्ये एक प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी एक लसीकरणाची मोहीम आहे. आताच तुम्ही बोललेला आतापर्यंत सर लसीकरणाची मोहीम कुठे कुठे राबवली? सर, लसीकरणाची मोहीम सोलापूर महानगरपालिकेमध्ये लसीकरण केंद्र म्हणजे ज्या ठिकाणी नागरी आरोग्य केंद्र आहे त्याच्यामध्ये साबळे नागरी आरोग्य केंद्र आहे, शेळगी नागरी आरोग्य केंद्र आहे, त्याचबरोबर जोडभावीपेठ नागरी आरोग्य केंद्र आहे, दाराशा नागरी आरोग्य केंद्र आहे. ज्या ज्या एरियामध्ये हे सेंटर सुरू आहेत त्या त्या एरियामध्ये जाऊन आमचे जे कार्यकर्ते आहेत, जे कर्मचारी आहेत ते लोकांमध्ये जनजागृती करून त्या त्या ठिकाणी त्यांना लसीकरण केंद्रामध्ये लसीकरण
म्हणजे उपलब्ध करून देण्याचं काम केलं. बऱ्याच लोकांना ऑनलाईन रजिस्ट्रेशन कसं करायचं हे माहीत नव्हतं. अशा वेळेस देखील आमच्या कर्मचाऱ्यांनी त्यांच्या घरामध्ये जाऊन त्यांच्या आधार कार्ड घेऊन, पॅन कार्ड घेऊन लसीकरण कसं करायचं आणि ऑनलाईन कशा पद्धतीने करायचं आणि त्याचे शेड्यूल घेऊन देण्याचं काम देखील आमच्या कर्मचाऱ्यांनी केलंय. सर, आणखीन एक सांगायचं म्हणजे आपल्याला असं मला वाटतं की सोलापुरातील दानशूर व्यक्ती खूप आहेत. त्याच्यामध्ये आमच्या सोलापूर शाखेमध्ये काम करणारे देखील बरेच दानशूर लोक आहेत जे 1 रुपया देखील मोबदला न घेता ते काम करतात. त्याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत येळेगावकर सर आहेत. तर त्यांनी देखील त्यांच्या स्वतःच्या पैशातून म्हणजे जवळपास 45,000 रुपये देणगी त्यांनी सोलापूर शाखेला दिली होती. त्यांचा एकच महत्त्वाचा उद्देश होता की ज्या लोकांचे व्यवसाय बंद पडलेले आहेत, ज्यांचे घर चालत नाही, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आहे, अशा लोकांना अन्नधान्य वाटप केलं पाहिजे. स्वतः डॉक्टर येळेगावकर सर अशा कोरोनाच्या कालावधीमध्ये बाहेर आमच्यासोबत पडले आणि त्यांनी प्रत्यक्षात ज्या ज्या लोकांना म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की सर ज्यांचं हातावरचं पोट आपण म्हणतो, रिक्षा बंद होत्या, जे कटिंग करणारे लोक आहेत नावी त्यांचे दुकानं बंद होते, त्याचबरोबर घिसाडी ज्यांचे हातावरचे पोट ते बंद पडले, जे चपला शिवणारे लोक आहेत त्यांचे दुकानं बंद होती, जे दगड फोडून आपला उपजीविका करणारे लोक होते तर त्यांचे उपजीविका बंद पडले होते. अशा लोकांपर्यंत प्रत्यक्षात फॅमिली प्लॅनिंग त्यांच्या घरापर्यंत जाऊन अन्नधान्य वाटप करण्याचं काम केलं. त्यांच्या लोकांपर्यंत तर आपण केलोच. ज्या लोकांमध्ये HIV ची लागण झाली होती, कॅन्सर या आजाराची लागण झालेली आहे, ज्यांना आपण आपल्या समाजाचाच एक घटक आहे परंतु बघण्याचा दृष्टिकोन आणखीन लोकांचा त्यांच्याकडे वेगळा आहे, म्हणजेच LGBT कम्युनिटी ज्याला आपण म्हणतो, त्या लोकांपर्यंत देखील जाऊन अन्नधान्य वाटपचा कार्यक्रम हा फॅमिली प्लॅनिंगच्या वतीने आम्ही केलेला आहे. म्हणजे देह विक्रय करणाऱ्या महिला, याशिवाय तृतीयपंथी यांच्यामध्ये सुद्धा धान्य वाटप आम्ही केलेलं आहे. कोरोनाच्या महामारीमध्ये जे जे काही लोक जीवन वाचवण्यासाठी करणं शक्य ते आपण सगळेजण केलं, सगळं कामं केलेली आहे. मग ते साहित्य वाटप असेल, अन्नधान्य वाटप असेल, लसीकरणाच्या संदर्भात प्रवृत्त करण्याचे काम असतील, समुपदेशनाचे असेल, इतर ज्या मल्टीव्हिटॅमिन गोळ्या वाटप करण्याचे कामकाज असतील किंवा कोरोनामध्ये काम करणाऱ्या लोकांना योद्धाच्या पुरस्कार देऊन सन्मानित करण्याचं कामकाज असेल, हे सगळे काम आपण केलेले आहेत. मॅडम, मला सांगा मॅडम, आपल्या APS सोलापूर शाखेमध्ये किती कर्मचारी सध्या कार्यरत आहेत, त्यांना वेतन कसा दिला जातो, त्यांना रोजगार किती जणांना आपण रोजगार उपलब्ध करून दिलेला आहे? विविध प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या FPA इंडियाचं काम चालत असतं. FPA इंडियाला IPPF नावाची जागतिक पातळीवर काम करणारी एक संस्था आहे, व्हॉलेंटरी ऑर्गनायझेशन आहे. बरं. त्याची स्थापना 1952 मध्ये झालेली आहे आणि त्याच्या संस्थापनेमध्ये सुद्धा FPA इंडियाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. आणि ही जी संस्था आहे 1952 पासून काम करणारी IPPF, इंटरनॅशनल प्लॅन पॅरेंटहुड फेडरेशन, 172 देशांमधून ही काम करत असते. याची जागतिक पातळीवर 6 रिजनल ऑफिसेस आहेत. त्यामध्ये भारतात दिल्लीला एक ऑफिस आहे आणि ही संस्था फंड्स पुरवते. मग यांचे जे डोनर्स असतात, ह्या डोनर्सनी दिलेल्या डोनेशनच्या आधारावर प्रकल्प असतात आणि हे जे प्रकल्प या 40 शाखांमधून ज्या विविध शाखांना दिले जातात त्या माध्यमातून त्या प्रकल्पाच्या आधारे आमचं कामकाज चालत असतं. आणि जो प्रकल्प येईल, काही 3 वर्षाचे, काही 5 वर्षाचे, काही 2 वर्षाचे असतात आणि या प्रकल्पावर काम करण्यासाठी आम्ही कर्मचारी नियुक्त करतो आणि अशा पद्धतीनं काम चालतं. आणि कायमचे कर्मचारी आमचे काही असतात, विशेषतः नागरी आरोग्य आणि प्रजनन केंद्र याच्यावर काम करणारे जे असतात, डॉक्टर, सिस्टर, हे कायम पगारी लोक असतात किंवा आमच्या ऑफिसमध्ये काम करणारे ब्रांच मॅनेजर आहेत, काउन्सिलर आहेत, असे आहेत. बाकीचे प्रकल्पावर काम करणारे लोक असतात. आणि या विविध माध्यमातून आम्ही जे काम करतो, मी मगाशी म्हटलं की आरोग्यविषयक सुविधा देत असताना एक आमचं उद्देश आमचा असा आहे की एक कुटुंब जर सक्षम झालं तर समाजामध्ये पाऊल ठेवताना समाज सुदृढ होण्यासाठी त्या कुटुंबाची मदत होते. तर हे कुटुंब सक्षम करण्यासाठी मग काय करता येईल? स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर. मग समाजातल्या प्रत्येक घटकाला, ज्या कुटुंबातल्या महिला काम करत नाहीत परंतु त्यांना आर्थिक चणचण भासते, अशा महिलांसाठी
स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिर असतं. काकडे एज्युकेशनल ट्रस्टच्या माध्यमातून डोनेशन घेऊन आम्ही या आजपर्यंत 4000 महिलांना असं स्वयंरोजगार प्रशिक्षण दिलेलं आहे. काही पुरुषांनी पण घेतलेलं आहे. समजा अत्तर तयार करणं, फिनेल तयार करणं, शोभेच्या वस्तू तयार करणं, कपडे शिवणं, डिझायनिंग, या सगळ्या गोष्टी या स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरातून आम्ही करतो. याशिवाय पापड उद्योग, लक्ष्मी पापड उद्योगाशी आम्ही संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून पापड तयार करण्याचं प्रशिक्षण आम्ही दिलं आणि त्या माध्यमातून त्यांना रोजगार मिळाला. अशा अनेक, आता कोविडच्या काळामध्ये मास्क तयार करण्याचं प्रशिक्षण आम्ही महिलांना दिलं आणि मास्क तयार करून ती विक्री करून त्यांचे घर चालवता येईल का असं मार्गदर्शन आम्ही केलं आणि त्याप्रमाणे महिला सक्षमपणे करतात पण आहेत. एक आम्ही वेगळी गोष्ट केली, खरं म्हटलं तर आम्हाला त्या गोष्टीचा खूप अभिमान वाटतो की देह विक्रय करणाऱ्या महिला, कोणीही स्वतःच्या मर्जीनं ह्या धंद्यामध्ये येत नसतं, परंतु जबरदस्तीनं काही अवैधिकतेनं आलेल्या ज्या महिलांना हा व्यवसाय सोडायचा आहे अशा महिलांना आम्ही अप्रोच झालो आणि त्यामध्ये काही महिलांनी आमच्याकडे मागणी केली की आम्हाला वेगळं काहीतरी सुरू करण्यासाठी मार्गदर्शन करा. मग HQशी संपर्क केल्यानंतर आम्हाला आमच्या HQनी मदत केली आणि त्यातून आम्ही 12 महिलांना, ज्या देहविक्रय करणाऱ्या महिला आहेत, त्यांना आम्ही ड्रायव्हिंगचं प्रशिक्षण दिलं आणि त्यांना लायसन्स काढून दिलं. सांगायला अभिमान वाटतो आणि त्या महिलांचाही अभिमान वाटतो की त्यांची तयारी आहे हे सगळं करण्याची. तर त्या आज रस्त्यावर येऊन रिक्षा चालवतात. बरं मॅडम, मला सांगा की आपल्या APAच्या शाखेमध्ये काम करणारे जे कायम कर्मचारी, अधिकारी वगैरे आहे, असे वर्ग जे आपल्या संस्थेशी रिलेटेड आहे, कुठल्या प्रोजेक्ट, जे आपत्कालीन प्रोजेक्ट जे येतात किंवा काल परत्वे जे प्रोजेक्ट येतात, त्यांना दिलं जाणारं वेतन किंवा यांना दिलं जाणारं वेतन हा त्या संस्थेच्या आधारावर ठरलेला आहे. मग यांना शासनाचे काही प्रायव्हेट फंड किंवा इतर काही सुविधा किंवा काही त्यांना लागू होतात का नाही? आमचे जे कर्मचारी आहेत त्यांना आहे PF वगैरे आहे. PF प्रायव्हेट फंड. प्रकल्पाचं कसं असतं, जे डोनर्स असतात ना त्यांनी अटी घातले, कुठल्याही जगामध्ये कुठलाही प्रकल्प असो, शासन देणारा प्रकल्प असला तरी सुद्धा त्यांच्या नियम आणि अटीप्रमाणे आपल्याला ते प्रकल्प चालवावे लागतात आणि त्याप्रमाणे ते प्रकल्प लिमिटेड काळासाठी असतात. त्यामुळं PF वगैरे देणं त्यांना शक्य होत नाही. पण एक गोष्ट यामधून अशी होते की ह्या प्रकल्पाच्या माध्यमातून काम करणारे लोक हे जे आहेत, इथे इतका चांगला अनुभव येतो त्यांना की बाहेर पडल्यानंतर ते रिकामे राहतच नाही. ही फार महत्त्वाची गोष्ट आहे, कारण इतक्या मोठ्या गोष्टी इथे शिकलेल्या असतात आरोग्यविषयक, आणि समाजामध्ये आरोग्यविषयक एवढ्या संस्था, कुठल्या ना कुठल्या संस्थेमध्ये ते काम करू शकतात, रिकामे बसलेले नाहीत, असा आजपर्यंतचा आमचा अनुभव आहे. आपल्या संस्थेत काम करणाऱ्यांना शासनाच्या संदर्भात जे काही नियम अटी आहेत ते लागू आहे. त्यांना प्रायव्हेट फंड सारखी सुविधा आपण देतो, वेतन देतो, वेतनेतर वाढ देत असतो. असे किती कर्मचारी अधिकारी आहेत आपल्याकडे? टोटल किती जण आहेत सोलापूर शाखेमध्ये काम करणारे? सोलापूर शाखेमध्ये सोलापूर शाखेमध्ये आमचे जे 3 विभाग आहेत त्याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्ह जनरल सर्व्हिसेस म्हणजे प्रशासकीय विभाग, त्याचबरोबर सुदूर सेवा विभाग म्हणजे जो एरियामध्ये जाऊन काम करणार आहे, ज्या ज्या ठिकाणी आरोग्याच्या सेवा पोहोचत नाही त्या ठिकाणी आमचे कर्मचारी पोहोचतात. आणि तिसरा विभाग म्हणजे प्रजनन आरोग्य आणि कुटुंब कल्याण, ज्याला आम्ही RHPC सेंटर म्हणतो, पद्मावती क्लिनिक. अशा तिन्ही सेंटरचे कर्मचारी मिळून जवळपास आमचे 18 कर्मचारी आहेत. त्या 18 कर्मचारी त्या ठिकाणी काम करतात आणि त्यांना PF आणि ग्रॅज्युएटी हे दोन्ही स्कीम हे फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने त्या ठिकाणी त्यांना मिळते. आणि ड्रायव्हरला पण आहे बरं का, आमचा जो ड्रायव्हर आहे तो पण आमचा कर्मचारी असल्यामुळे त्याला पण PF आहे. म्हणजे आपल्या कर्मचाऱ्यांना प्रायव्हेट फंड आणि ग्रॅज्युएटीचा स्कीम वगैरे लागू आहे. आणि त्याचबरोबर हे कर्मचारी जे आहेत आमचे काम करत असताना अतिशय जोखमीच्या एरियामध्ये काम करतात. अशा वेळेस त्यांना संस्थेच्या वतीने ॲक्सिडेंटल केअर पॉलिसी देखील संस्था त्यांना काढून देते. बरं, मला सांगा सर मॅडम
आपण शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया, आपण लक्ष वेधूया की फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडिया ही राष्ट्रीय पातळीवर संघटना आहे आणि महाराष्ट्रामध्ये विशेष करून मुंबई, पुणे आणि सोलापूरमध्ये आहे. याचा इतर आणखी महाराष्ट्रातले इतर काही जिल्हे आहेत ज्या जिल्ह्यांमध्ये आता सध्या काम करणं, लोकांपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. ज्या बेसिक कामावर आपण लक्ष केंद्रित केलेले आहेत. उदाहरणार्थ औरंगाबाद आहे, नागपूर आहे, कोल्हापूर आहे, ही मोठमोठी शहर आहेत आणखी जे महाराष्ट्रातली इतर नाव, अशा शहरामध्ये पण आपलं काम पोहोचणं गरजेचं आहे. या संदर्भात आणखी काही फॅमिली प्लॅनिंगचं HP चं काही मिशन आहे का? काही विजन्स आहेत का? वाढ विस्तार करण्याचे काही विजन्स आहेत का? काही संकल्पना, नव्यानं काही संकल्प आपण तयार केलेले आहेत का? काय झालंय, फॅमिली प्लॅनिंग असोसिएशनच्या शाखा आता कुठे होऊ शकणार नाही, कारण 1980 नंतर कुठेही शाखा निर्माण झालेल्या नाहीत. एक तर झालंय काय की हळूहळू डोनर्सची संख्या कमी होत चाललेली आहे. दुसरी गोष्ट, शासनाचं धोरण बदलत चाललेलं आहे. नवीन नवीन शाखा निर्माण करणं आणि त्या चालवणं ही अवघड गोष्ट होत चाललेली आहे, कारण डोनर्सच्यामुळे. त्यामुळे शाखा तर कुठं उपलब्ध होऊ शकणार नाही. परंतु आता सोलापूरमध्ये आपण काम करत आहोत, परंतु सोलापूरच्या बाहेर कुठे काही सेवा उपलब्ध करून द्यायची असेल किंवा मार्गदर्शन आरोग्याच्या संदर्भात असेल, आता कोल्हापूरचे काही लोक येतात मार्गदर्शनासाठी. अनेक पूर्ण महाराष्ट्रामधून अनेक ठिकाणाहून आपल्याकडे लोक येतात की संस्था कशी चालवावी, विशेषतः आरोग्यविषयक सेवा लोकांच्या पर्यंत पोहोचवायच्या असतील तर आपल्याला कोणकोणते नियम आणि अटी पाळावे लागतील, आपल्याला हे कसं काय करावं लागेल, यासाठी मार्गदर्शन मात्र आम्ही करू शकतो. पण नवीन शाखा उभारणं आता मात्र शक्य नाही. म्हणजे आपल्या सोलापूर शाखा किंवा पुणे, मुंबई शाखेच्या वतीने महाराष्ट्रातल्या इतर जिल्ह्यांमध्ये आपण आवश्यक त्या लोकांना मार्गदर्शन, समुपदेशन किंवा इतर काही ऍक्टिव्हिटीज वगैरे देण्याचं काम आपण करत असतो. सर, आज आपले इथे फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडिया सोलापूर शाखेचे सन्माननीय अध्यक्ष, मार्गदर्शक करण्यासाठी इथे उपस्थित राहिलेले डॉक्टर प्राध्यापिका नभा काकडे मॅडम आणि या संस्थेचे शाखा अधिकारी सुगतरत्न गायकवाड सरांनी अतिशय चांगल्या पद्धतीने फॅमिली प्लॅनिंग ॲक्शन ऑफ इंडिया सोलापूर शाखेच्या वतीने, महाराष्ट्राच्या वतीने आणि भारत देशाच्या पातळीवर जे FPAचे ॲक्टिव्हिटीज चालू आहेत किंवा ज्या प्रोजेक्टच्या वतीने लोकांपर्यंत आरोग्य सेवा देणे, प्रजनन कुटुंब नियोजनाच्या संदर्भातली सेवा देणे, लोकसंख्या नियंत्रणासंदर्भात, किशोरवयीन मुलींच्या संदर्भात किंवा इतर समुपदेशांच्या शिबिर घेण्यासंदर्भात, विशेष करून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबन आणि सक्षम बनवण्याच्या ज्या उपक्रम आहेत ते राबवण्याबद्दल आपण सगळेजण माहिती दिलेला. डॉक्टर नभा काकडे मॅडम, डॉक्टर गायकवाड सर, मी दोघांचा पुन्हा मी स्वरांजली मेडिकल बुलेटिन चॅनलच्या वतीने मी पुन्हा एकदा आपलं दोघांचे स्वागत करतो आणि मी आपले आभार मानतो. धन्यवाद मॅडम. धन्यवाद. धन्यवाद. कॅन्सर सारख्या दुर्धर आजारांपासून आपल्याला बरं करण्यासाठी किंवा त्याच्यापासून दूर घेऊन जाण्यासाठी हा प्रोजेक्ट काम करतोय. सोलापूर शहरातील पूर्व भाग आहे, कुंभारी आहे, रेनगर जी नवीन आपली वस्ती आहे, लोकांना सुरक्षित गर्भपाताच्या 12 आठवड्यापर्यंतच्या सेवा सुविधा ह्या आमच्या साखरपेठेतील पद्मावती क्लिनिकमध्ये देण्याचं काम या प्रकल्पाच्या माध्यमातून आम्ही सध्या करतो. या कोविडच्या काळामध्ये सुद्धा कुटुंब नियोजनाची साधनं जी मिळत नव्हती, मेडिकल शॉप सुद्धा बंद होते, पण अशा वेळी आम्ही कुटुंब नियोजनाच्या साधनांचा पुरवठा लोकांना केला.